जगभरात 143 देशात ध्यानधारणा शिकवणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने हॉटेल यश ग्रॅट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पक्षाचे अध्यक्ष, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालेले राज्यसभा सदस्य खासदार शरदचंद्र पवार यांची प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक BK डॉक्टर दीपक हरके यांनी भेट घेऊन त्यांना ध्यानधारणेबद्दल मार्गदर्शन करून ध्यानधारणेची पुस्तके भेट दिली। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे व BK पांडुरंग गायकवाड उपस्थित होते। मी तुमच्या मागणीनुसार तुम्ही दिलेला मजकूर जसाच्या तसा वाचून दाखवत आहे। ध्यानधारणेबद्दल माहिती देताना ध्यानधारणा प्रशिक्षक BK डॉक्टर दीपक हरके यांनी सांगितले की राजयोग ध्यान हा ध्यानाचा एक प्रकार आहे जो सर्व पार्श्वभूमीच्या लोकांसाठी प्रवेशयोग्य आहे। हे विधी किंवा मंत्रांशिवाय एक ध्यान आहे आणि कधीही कुठेही सराव करता येतो। राजयोग ध्यानाचा सराव उघड्या डोळ्यांनी केला जातो, ज्यामुळे ध्यानाची ही पद्धत बहुमुखी, सोपी आणि सराव करण्यास सोपी बनते। ध्यान ही त्या ठिकाणी असण्याची अवस्था आहे जी दररोजच्या चेतनेच्या पलीकडे असते, जिथे आध्यात्मिक सशक्तीकरण सुरू होते। आध्यात्मिक जागरूकता आपल्याला नकारात्मक आणि व्यर्थ विचारांपेक्षा चांगले आणि सकारात्मक विचार निवडण्याची शक्ती देते। आम्ही परिस्थितींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांना प्रतिसाद देऊ लागतो। आपण सुसंवादाने जगू लागतो। आपण अधिक चांगले आणि आनंदी, निरोगी संबंध निर्माण करतो आणि आपले जीवन सर्वात सकारात्मक मार्गाने बदलतो। आज नगरमध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आले असताना प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने त्यांना BK शिवानी दिदी यांची ध्यानधारणेची पुस्तके भेट देण्यात आली। तसेच त्यांना ध्यानधारणेबद्दल मार्गदर्शन करून त्यांना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय माउंट आबू इथे भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले। तर त्याकरिता त्यांना आम्ही परत एकदा भेटणार आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।